गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे म्हणणारी शिवसेना, पण हीच ती शिवसेना आहे ज्यांनी गेलेल्या नेत्यांना सुद्धा मान अपमान सोडून परत देखील घेतलं होतं. आता हे सांगायचं कारण म्हणजे अजित पवारांच्या बंडानंतर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि या अस्वस्थतेमुळे त्यांना पुन्हा ठाकरेंकडे परतीचे वेध लागले. अगदी परवाच शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं. जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आम्हाला साथ घातली तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ आणि याबाबत विचार करणारा मी एकटाच नाहीये, पक्षाचे नेते मंडळी आहेत, वरिष्ठ मंडळी आहेत, असं शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवले. त्यांच्यानंतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी देखील दावा केलाय की शिंदे गटाचे 22 आमदार बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. सोबतच 13 पैकी 9 खासदार आमच्या संपर्कात आहेत. आमदार आणि खासदार यांची कामं होत नाहीयेत, तुच्छतेची वागणूक मिळत असल्याने त्यांच्या मनात खदखद सुरू आहे. योग्य वेळी त्यांची नावं जाहीर करू, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली आहे. आता त्या योग्य वेळी ही कोणती नावं आहेत ते समोर येतील हे कळेलच. मात्र त्या संभाव्य नावांमध्ये काही अशी नावं आम्ही तुम्हाला सांगतो जी कधीच ठाकरेंकडे वापस येऊ शकत नाहीत. आणि असं म्हणण्याचं कारण म्हणजे या नेत्यांनी केलेली शेलक्या भाषेतली टीका. कधी बाप काढण्याची भाषा या नेत्यांनी केली, तर कधी आदित्य ठाकरेंवर कमरेखालची टीका केली, तर कधी थेट रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला. हे नेते असे आहेत ज्यांच्या वक्तव्यांमुळे मतभेदांपलीकडे जाऊन मनभेद झाले. थोडक्यात या यादीतल्या नेत्यांचं कधीच ठाकरेंसोबत पुन्हा जुळू शकत नाही. या व्हिडिओतून याच नेत्यांची यादी पाहूयात आणि समजून घेऊयात आपण असं का म्हणतोय ते. या यादीत पहिलंच नाव येतं अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं. त्यांची विधानं बघा. वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्रीरामाने 14 वर्ष वनवास भोगला. दुसरीकडे मुलाने सत्तेसाठी आपल्या वडिलांना दिलेला शब्द मोडला. हेच नाही तर आम्हाला तुम्ही गद्दार म्हणता, पण खरी गद्दारी तर तुम्ही 2019 मध्ये तुम्हीच केली होती. कट्टप्पा हा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आम्ही समोरून वार करणारे आहोत, तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे नाहीयेत. आणखी एक विधान म्हणजे शिंदेंच्या रक्तात बेईमानी नाही, आम्ही तुमच्यासारखे सत्तेसाठी मिंधे झालेलो नाहीयेत. आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेब ठाकरेंचे खंदे आहोत. तुम्ही तर बापाचे विचारच विकलेत. तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तुम्हाला बापाचा विचार विकणारी टोळी म्हणू का, असा सवाल शिंदेंनी ठाकरेंना केला होता. साहजिकच हा खूप विखारी टीका होती. आणखी एक म्हणजे मला शिवसेनेच्या प्रॉपर्टीचा मोह नाहीये, परंतु मी उद्धव ठाकरेंना काय काय दिलंय हे सांगायला लावू नका. आणखी एक विधान म्हणजे उद्धव ठाकरेंना सत्तेची भुरळ आहे आणि म्हणूनच त्यांनी शरद पवारांकडून मुख्यमंत्री पद वधवून घेतलं. बाळासाहेबांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी तशा प्रकारचे विचारही लागतात. ते फक्त स्वतःचा विचार करतात. आपल्या आमदारांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कट केला होता आणि पक्ष संपवला. इतकंच नाही तर राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे तुम्ही रावण आहात. या सगळ्या जहरी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आहेत. इतक्या टोकाच्या टीका करून देखील दोन्ही बाजूने कशी समेट होणार आहे हा प्रश्नच आहे. दुसरे म्हणजे गुलाबराव पाटील. त्यांनी काय टीका केलेली, तर आदित्यचं वय काय, हे 32 वर्षांचं पोरग आम्हाला बोलतं, याचा जन्मही झाला नव्हता तेव्हा आम्ही शिवसेनेचं काम केलं असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना देखील टार्गेट केलं होतं. संजय राऊतांना तुम्ही खुद्दार म्हणत असाल तर परमेश्वर तुमचं भलं करो असं म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या जळगावच्या सभेनंतर ठाकरेंबाबत मवाळ भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरेंवर आमचा राग नाही, पण ज्या माणसाने शिवसेना फोडली त्यांच्यावर आमचा राग आहे. अर्थातच त्यांचा रोख हा संजय राऊतांकडे होता. याच यादीत तिसरं नाव येतं ते भरत गोगावले यांचं. गोगावलेंनी तर थेट रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबाबत निर्णयात मासाहेबांनी कधीच हस्तक्षेप केला नाही, मात्र शिवसेनेत रश्मी वहिनींचा कळत नकळत हस्तक्षेप वाढला होता असा आरोप करत भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला होता. याशिवाय काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा करून लोकभावनेला पायदळी तुडवत असताना आपल्याला लाज नव्हती वाटली का, असा सवाल त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना केला होता. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे पुन्हा भरत गोगावले ठाकरेंकडे कसे परतणार हा प्रश्नच आहे. असं याच मध्ये चौथं नाव येतं ते तानाजी सावंत यांचं. गोगावले यांच्याप्रमाणेच तानाजी सावंत यांनी देखील थेट बाप काढण्याची भाषा केली होती. ते असं म्हणाले होते की गद्दार कोण, आमचं सोडा, ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली, लाज वाटली पाहिजे.
तुम्ही म्हणता माझ्या बापाचा फोटो लावायचा नाही, तुम्हाला काय अधिकार आहे, असा सवाल करत तानाजी सावंतांनी थेट उद्धव ठाकरेंची बौद्धिक क्षमता शिवसैनिकांना कळली असं विधान केलं होतं. हेच नाही तर यासोबतच बाळासाहेबांचा विचार तुम्ही शरद पवारांच्या मांडीवर बसून सोडून दिलाय. गेल्या 20 वर्षांपासून मी घर संसार सोडून कुठल्या माणसाच्या हाताखाली काम करत होतो ते आत्ता कळतंय. हे फक्त सर्वसामान्य शिवसैनिकांचं रक्त सोसायचं काम करत होते. फक्त लेना बँक होती, त्यांना देणं माहितीच नव्हतं. हेच नाही तर खोक्यांच्या आरोपांना उत्तर देताना सावंत यांनी 50 खोक्यांचा अर्थ काय हे फक्त मला आणि एकनाथ शिंदेना माहितीये, म्हणून सांगतो फक्त आम्हाला बोलू देऊ नका, आमच्या तोंडातून वदवून घेऊ नका, असा इशारा त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना दिला होता. ठाकरेंवर टीका करताना तानाजी सावंतांची जीभ वेळोवेळी घसरली आणि त्यामुळे कोणत्या तोंडाने ते ठाकरेंकडे परत जाणार हा देखील या ठिकाणी प्रश्न आहे. आता 5वं नाव पाहूया ते संजय गायकवाड यांचं. त्यांनी तर पार खालच्या पातळीवर जाऊन ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकार हे नपुंसक सरकार असल्याची जेव्हा टीका केली होती, त्या टीकेवर संजय गायकवाडांनी येणाऱ्या काळातच समजेल की कोण नपुंसक आहे असं उत्तर दिलं होतं. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यावर गायकवाड यांनी असं उत्तर दिलं होतं की त्याच फडतूस सोबत 5 वर्ष सत्तेत कसे राहिलात? जेव्हा मी बाळासाहेबांसोबत काम करत होतो तेव्हा तुम्ही गोधडीत झोपले होते, तेव्हा तुमचा राजकीय जन्म देखील झाला नव्हता. तुमच्या राजकीय जन्मापासून आम्ही रक्त सांडलं. तुळशीपत्र घरावर ठेवून बाळासाहेबांसोबत शिवसेना हा पक्ष वाढवला. तुम्ही तेव्हा कुठं होता असा सवाल करणाऱ्या संजय गायकवाडांनी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटायचे धंदे चालू केलेत अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. बरं, उद्धव ठाकरेच नाही तर राऊतांना देखील तुम्ही तुमचा थोडा बंदोबस्त बाजूला ठेवा आणि मग बघा आमचे कार्यकर्ते काय करतास असा धमकी वजा इशारा दिला होता. आता थेट ठाकरेंना आणि राऊतांना धमकी दिलेले संजय गायकवाड मातोश्रीवर कसे काय परतू शकतील हाही प्रश्नच आहे. याच यादीत येतात 6वे रामदास कदम. रामदास कदमांनी ठाकरेंवर टीका करताना कोणतीच कसर ठेवली नव्हती. मुख्यमंत्री पद गेल्याने बाप बेटे दोघेही बेंबीच्या देठापासून बोंबलतायत. आमच्यावर खोके खोके आरोप करणाऱ्या ठाकरेंची सोच हो हे खाके बिल्ली चली हज अशी अवस्था झाल्याची टीका त्यांनी केली होती. बरं, याशिवाय उद्धव ठाकरेंना आजूबाजूला कान चावणारेच लागतात. इतकंच नाही तर ठाकरे गटातल्या नेत्यांवर टीका करताना रामदास कदमांनी शिवीगाळ देखील केली होती. त्यांच्या टीकेने टोक तेव्हा गाठलं होतं जेव्हा त्यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य असं होतं की उद्धव ठाकरे हे सतत मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असे सांगत असतात. ही गोष्ट त्यांनी किती वेळा सांगावी? आम्ही कधी नाही म्हटलंय का बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा असण्याबद्दल तुम्हाला काही संशय आहे का असा आक्षेपार्ह सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला होता. उद्धव ठाकरेंच्या खेडमधल्या सभेला उत्तर देताना त्यांनी राज्यभरातून माणसे घेऊन बाप बेटे अफजल खानाप्रमाणे चालून आले होते अशी टीका करत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंची तुलना अफजल खानासोबत केली होती. बरं, इतकंच नाही तर तुमच्या पिल्लूला आमदार करण्यासाठी तुम्हाला 2-2 आमदार राष्ट्रवादीचे द्यावे लागले होते असं आदित्य ठाकरेंना टार्गेट करून त्यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंना कोणताही कार्यकर्ता मोठा झालेला चालत नाही. एखादा कार्यकर्ता मोठा होऊ लागला की त्याला संपवायचं ते काम करत असतात. उद्धव ठाकरेंनी मला आणि योगेश कदमांना देखील संपवण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप देखील रामदास कदमांनी केला होता. अनेक ठाकरे आमच्या सोबत आहेत, तुम्हाला तुमचं कुटुंब सांभाळता येत नाही तेव्हा हे महाराष्ट्राचं कुटुंब तुम्ही कसं सांभाळणार असा सवालही कदमांनी उपस्थित केला होता. यात 7वे नेते म्हणजे संजय शिरसाट येतात. बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रभर फिरते अशी उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. त्या टीकेनंतर संजय शिरसाट यांनी पलटवार करत शिवसेना प्रमुखच आमचा बाप आहे असं म्हणत उत्तर दिलं होतं. अपक्षांना मंत्रिपद देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी किती खोके घेतले होते हे बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगून टाकावं असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली होती. आदित्य ठाकरेंनी राजकारणाची सुरुवातच 2 चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेवून केलीये आणि ही गोष्ट ते विसरलेत असा आरोप संजय शिरसाट यांनी केला होता. आणि सोबतच या टीकेमुळे आदित्य ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यातलं 8वं नाव म्हणजे यामिनी जाधवांचं. यामिनी जाधवांनी देखील बंडात सहभागी होताना थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती
प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्या कॅन्सरशी लढा देत होत्या, तेव्हा लढा देत असताना कॅन्सरशी लढा देणाऱ्या आपल्या आमदारांची साधी विचारपूसही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली नव्हती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. तर याच यादीत आणखी एक नाव येतं, ते म्हणजे किशोर पाटील यांचं. किशोर पाटलांनी उद्धव ठाकरे एखाद्या लहान मुलासारखे माझे वडील चोरल्याचे सांगत असतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणाला जनता आता कंटाळली आहे. ज्याला बाप सांभाळता येत नाही तो महाराष्ट्र कसा काय सांभाळेल, अशी विखारी टीका त्यांनी केली होती. उद्धव ठाकरेंची जर एवढी जादू असती तर शिवसेनेच्या 150 पैकी केवळ 56 आमदार निवडून आले नसते, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला होता. हे आमदार किशोर पाटील म्हणजे जळगावचे शिवसेनेचे दिवंगत नेते आरो पाटील यांची पुतणे आहे, जे 2019 साली शिवसेनेच्या पाठिंब्यावरच निवडून आले होते. असो तर ज्या नेत्यांनी राजकीय सत्ता संघर्षाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक टीका केल्या, टिप्पण्या केल्यात, आरोप केलेत, थेट ठाकरेंशी पंगा घेतला, अशा नेत्यांची आपण नावं पाहिली. त्यामुळे त्यांचे परतीचे दोर त्यांनी स्वतःच कापले असंही मानलं जातं. पण हे राजकारण आहे, आगामी काळात काहीही होऊ शकतं. समजा शिंदे गट ठाकरे गट एकत्र आला तर इतर आमदार ज्यांनी बंड करूनही उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मवाळ भूमिका घेतली ते नेते आरामात ठाकरेंकडे परतू शकतात. मात्र ज्या नेत्यांनी थेट एकमेकांचा बाप काढण्याची भाषा केली, ज्यांनी थेट ठाकरेंवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली, तेव्हा हीच टीका या नेत्यांसाठी पुढे जाऊन पश्चातापाची ठरू शकते. आणि हीच भाषा त्यांच्यासाठी मातोश्रीची आणि ठाकरेंच्या शिवसेनेत परतीचे दोर कापण्याची ठरलेली आहे, हे तर मात्र नक्की. मात्र याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडू YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.